नमस्कार, मी निशा स्वागत करते तुमचं सिंपल मराठी रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। नेहमी तो स्वयंपाक करून किंवा त्याच गोष्टी करून माणसाला कंटाळा येत असतो, तर पालकची आज पुरी करावी म्हटलं। नेहमी पालकचा पराठा किंवा भाजी नको वाटायला लागली होती, तर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला व्यवस्थित बारीक कट करून घेतलं। तर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि थोडंसं आलं टाकलं, त्यानंतर थोडंसं लसूण टाकलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि जास्त तिखट मला करायची नव्हती म्हणून मी थोडंसं जिरे, मीठ आणि मिरची पण एकच मिरचीचे 2 तुकडे करून यामध्ये मी घातलेले आहे। पालक ह्या भांड्यामध्ये मावणार नाही म्हणून मी थोडं करून घालते आहे आणि नंतर बारीक केल्यानंतर उरलेला पालक मी यामध्ये टाकणार आहे। तर मुलांना सुट्टी लागलेली आहे आणि नेहमी त्याच गोष्टी खाऊन कंटाळा पण येतो, तर थोडंसं वेगळं काहीतरी त्यांना आवडतं। तर तोच स्वयंपाक असतो आपला, पण तरीही त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन केलं की मुलंही आवडीने खातात आणि सुट्टी असल्यामुळे त्यांना छान पण वाटतं की वेगवेगळे पदार्थ आपण त्यांना खाऊ घातले करून। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जी मी पालकची प्युरी केली होती त्याच्यामध्ये मी पाणी अजिबात टाकलेलं नाही, त्याच्यामध्येच हे पीठ मला मळायचं आहे। तसेच थोडंसं याच्यामध्ये मी तीळ घेतलेली आहे, हळद टाकली आणि ओवा जो आहे त्याला हातावर कुस्करून टाकलेला आहे। मीठ यामध्ये मी घातलं नाही कारण की ज्यावेळेस दळत होते त्यावेळेसच मीठ टाकलेलं होतं आणि पालकमध्ये पण थोडंसं मीठ असतं। थोडंसं 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता याला आपण व्यवस्थित मळून घेऊया। तर पुरी बनवण्यासाठी असा घट्ट असा मी डो करून ठेवलेला आहे, जास्त पातळ केला नाही आहे। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं टाकलं, थोडंसं लसूण टाकलं आणि थोडंसं टोमॅटो पण मी यामध्ये बारीक चिरून टाकलेला आहे। टोमॅटोच्या बिया मी काढून टाकलेल्या आहे। आता इथे मी खडा मसाला घेतलेला आहे, थोडीशी दालचिनी, तेजपत्ता, त्याच्यानंतर हिरवी वेलची, मोठी वेलची, थोडेसे शहाजिरे, मिरे आणि लवंग हे आपल्या अंदाजानुसार घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक असा उभा चिरून घेतलेला कांदा मी यामध्ये टाकून दिलेला आहे आणि थोड्याशा ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्याही मी याच्यामध्ये टाकलेल्या आहे। मिरच्या जास्त तिखट नाही आहे, तर मला बनवायचं आहे व्हेजिटेबल पुलाव, तर त्याच्यासाठी मी ही तयारी करून घेतली। नंतर कांदा जेव्हा फ्राय होतोय तेव्हाच मी बटाटा पण याच्यामध्ये टाकून दिला बारीक फोडी करून। त्यानंतर जो बिर्याणी मसाला जो असतो आपला कुठलाही सुहानाचा किंवा एव्हरेस्टचा, तर तो याच्यामध्ये आपण टाकून घेऊ शकतो। मी एव्हरेस्टचा टाकलेला आहे। त्यानंतर जे काही मिक्सरमध्ये मी बारीक केलं होतं टोमॅटो, आलं आणि लसूण, तर ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित परतून घेतलं। व्हेजिटेबल पुलाव करण्यासाठी माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्याच मी याच्यामध्ये टाकलं। तर सोयाबीनला थोडंसं भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये, तर तिला व्यवस्थित पिळून वगैरे याच्यामध्ये मी टाकलेलं आहे। त्यानंतर हिरवे वाटाणे टाकले, तोंडली टाकली, गाजर टाकलं आणि 1 शिमला मिरची होती बारीक करून ती पण यामध्ये मी टाकली आणि तसेच शेंगदाणे त्यालाही भिजत ठेवलेलं होतं, तर ते पण याच्यामध्ये टाकून घेतले। तर सगळ्या भाज्या या मसाल्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेते। तर सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहे। त्यानंतर मी तांदूळ घेतलेले होते 1.5 वाटी, तर त्यालाही स्वच्छ धुवून घेतलं आणि ते यामध्ये मी ॲड केले। आता हे तांदूळ आणि ह्या ज्या भाज्या आहेत यांना व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे जवळजवळ पूर्णपणे जे तांदूळ आहे ते पातेल्याला लागत नाही आहे तोपर्यंत याला व्यवस्थित हलवून घेत आहे। त्यानंतरच मी यामध्ये पाणी टाकलं। तर 1.5 वाटी तांदूळ घेतलेला होता, तर मी जवळजवळ 3 वाटी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। 3 किंवा 4 वाटी तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकता। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना एकत्र कट करून घेतला, तो याच्यामध्ये मी टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे जे काही मीठ असेल ते याच्यामध्ये घातलेलं आहे। तर पुलाव आता साईडला ठेवून दिला। आता इथे मला पनीरची भाजी करायची होती, तर त्याची मी तयारी करून घेते। त्याआधी कढईमध्ये तेल टाकलं, तेल व्यवस्थित तापल्याच्या नंतर बारीक करून घेतलेल्या पनीरच्या फोडी याच्यामध्ये मी टाकल्या आहे। थोडंसं पनीर परतून घेते तेलामध्ये। तर व्यवस्थित सगळं पनीर याच्यामध्ये टाकून घेतलं आणि गॅसची फ्लेम ही हायच ठेवलेली होती। थोडंसं मीठ पण टाकलं आणि थोडासा जो काही गरम मसाला होता तो याच्यामध्ये टाकला। तुम्ही कोणताही मसाला यामध्ये टाकू शकता, पनीरचा मसाला किंवा गरम मसाला किंवा पावभाजी मसाला जरी याच्यामध्ये टाकला तरी खूप छान टेस्ट येते। त्यानंतर आता हे व्यवस्थित फुल फ्लेमवरतीच मी पनीरला रोस्ट करून घेते आहे। आता हे सगळं पनीर व्यवस्थित झाल्याच्या नंतर याला मी वाटीमध्ये पाणी घेतलं होतं, त्या पाण्यामध्ये हे पनीर टाकलेलं आहे। पाणी जास्त काही थंड किंवा गरम नाही आहे, नॉर्मलच टेम्परेचरचं जे आहे तेच घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी उभा चिरलेला कांदा कढईमध्ये टाकून घेतलेला होता आणि थोडंसं याच्यामध्ये आलं लसूण टाकलेलं, त्यानंतर टोमॅटो टाकलेला
कांदा जास्त जाळायचा नाही, म्हणजे गुलाबी रंगावर तो झाल्याच्या नंतर लगेच सगळं काही टाकून घेतलेलं आहे. तर इथे मी थोडंसं मीठ पण टाकलं आहे. टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर काजू आणि बदाम मी थोडेसे भिजत ठेवले होते गरम पाण्यामध्ये, त्याचे साल काढून घेतले बदामाचे आणि काजू हे सगळं याच्यामध्ये टाकलं. तर सगळा मसाला मी वाटून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल ठेवलं तापायला, थोडंसं बटर याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे, कारण की पनीर बटर मसाला बनवणार आहे, त्यामुळे थोडंसं बटर पण यामध्ये घातलं. त्यानंतर थोडेसे जिरे घातलेले आहे. मिक्सरमध्ये जी काही मी प्युरी करून घेतलेली होती ती याच्यामध्ये ॲड केली. त्यानंतर जे काही आपले रेग्युलर मसाले असतात त्या याच्यामध्ये टाकले, म्हणजे धणे पावडर 2 चमचे टाकली. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली. त्याच्यानंतर कश्मीरी लाल तिखट जो असतो तो 2 चमचे याच्यामध्ये मी घातलेला आहे. जास्त तिखट वगैरे मला ही भाजी बनवायची नव्हती, साधी सिंपलच करायची होती की म्हणजे पुरीसोबत खाता येईल अशी. त्यानंतर हा सगळा मसाला मी टाकून घेतला, मिक्सरच्या भांड्यातला उरलेला जो मसाला होता तो, कारण तेलामध्ये ज्यावेळेस हळद तिखट मीठ वगैरे घातल्याच्यानंतर त्याला रंग छान येतो तरीला, त्याच्यामुळे अर्धा तो टाकला. त्यानंतर पुन्हा हा टाकला. त्यानंतर थोडंसं पाणी वगैरे घेऊन त्याची ग्रेव्ही करून घेतली. तर ग्रेव्हीला चांगली उकळी आली की म्हणजे तेल सेपरेट व्हायला लागल्याच्या नंतर जो काही माझ्याकडे पनीर बटर मसाला चं पॅकेट होतं ते याच्यामध्ये मी थोडंसं टाकलं, म्हणजे 1-2 चमचे ते टाकून दिले याच्यामध्ये. त्यानंतर छान अशी थिक अशी ग्रेव्ही झालेली होती. आणि कसुरी जी मेथी आहे तिला हातावर चोळून याच्यामध्ये मी ॲड केलं. थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता मी टाकून घेते. याला व्यवस्थित मिक्स करून घेते. ग्रेव्ही चांगली व्यवस्थित झालेली आहे. तर आता जे मी पनीर ठेवलेलं होतं पाण्यामध्ये तर ते या ग्रेव्हीमध्ये मी टाकून घेते आणि त्याला व्यवस्थित मिक्स करते. आणि जेवढं आपल्याला म्हणजे पातळ ग्रेव्ही हवी असेल तेवढंच आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहे. तर मी थोडीशी घट्टच ठेवली होती भाजी, जास्त काही मला पातळ वगैरे करायची नव्हती. तर अशा पद्धतीने जर पनीर बटर मसाला केला ना तर खूप छान टेस्ट येते. ज्या वाटीमध्ये पनीर मी काढून ठेवलं होतं ज्या पाण्यामध्ये, तर तेच पाणी याच्यामध्ये मी थोडंसं ॲड करून घेतलं, जेवढी मला ग्रेव्ही पाहिजे होती तेवढीच. आता याला 1-2 उकळी आल्याच्या नंतर आपली ही पनीर बटर मसाला रेडी आहे. तर आता इथे मी पालकच्या पुऱ्या तळून घेते. बिना तेल लावताच थोडीशी जाडसर अशी छोटीशी पुरी बनवून घेतलेली होती आणि त्यानंतर तेल चांगलं व्यवस्थित कडक झाल्याच्या नंतर मी ह्या पुऱ्या सगळ्या तळून घेते. तर एकदम छान अशी पुरी झालेली होती, एकदम व्यवस्थित टम्म फुगली होती आणि टेस्टला पण खूप सुंदर झालेली होती. हे होतं माझं संध्याकाळचा मेनू, जो मुलींना खूप आवडला आणि त्यांनी आवडीने खाल्ला. तर श्रीखंड आणलेलं होतं, श्रीखंडासोबत पुरी आणि मसाले भात जो मी बनवला होता तो आणि बटर पनीर मसाला, असं माझं सगळं काही स्वयंपाक रेडी झालेला होता. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.